ओके. आता आपण बघू की इंडस्ट्रीमध्ये कसं होतं. म्हणजे आपण जेव्हा जॉईन होतो नवीन आणि आपल्याला नवीन मशीन वगैरे मिळतं, गिटचा सगळं ऍक्सेस वगैरे पहिलं आपल्याला घ्यायला लावतात, नवीन सॉफ्टवेअर घ्यायला लावतात. मग आपण गिट हब, गिट बॅच जे पण असतात सॉफ्टवेअर, त्यांची रिक्वेस्ट रेस करतो, तो ऍक्सेस घेतो आणि मग आपल्याला लिंक दिली जाते आपल्या रिपॉझिटरीची. ठीक आहे. तर अशीच आपली एखादी रिपॉझिटरी आपल्या कंपनीची असते. तिथे बरेचसे प्रोजेक्ट्स असतात तिथे. ठीक आहे. आणि आपल्याला सांगितलं जातं की आपला प्रोजेक्ट कुठला त्याच्यामधला. तसं असेल करून चालू आपण की आता आपला प्रोजेक्ट त्याच्यामधला हायब्रिड नावाचा आहे. ठीक आहे. काय होतंय. हा, तर आपला हायब्रिड नावाचा फोल्डर आहे. हे तुमचं सपोज असं अजून करा की तुमच्या कंपनीचा प्रोजेक्ट आहे, तर हे तुम्हाला मिळालेलं लागतं. तर मग सांगतं की हे फ्रेमवर्क आहे. तर आता अं, तुमच्याकडे विज्युअल स्टुडिओ आला का, किंवा इक्लिप्स आलं का, किंवा इंटेलिजंट आहे म्हणजे सॉफ्टवेअरची पण रिक्वेस्ट टाकली जाते. नवीन तुम्ही जॉईन केलात किंवा तुम्ही एक्झिस्टिंग जरी असलात मॅन्युअल वाले आणि तुम्हाला ऑटोमेशन मध्ये घेतलं, तरी पण या सगळ्या रिक्वेस्ट टाकल्या जातात तुमच्यासाठी, कारण आधी काही सॉफ्टवेअर नसतात ना आपल्याकडे. आणि वन्स यू हॅव रिसीव्ह द सॉफ्टवेअर, त्याच्यानंतर मग काय होतं की आपल्याला मग ते सांगतात की आता काम कर. प्रोजेक्ट आहे ना, हा आपला लिंक पाठवतात फक्त. जो पण तुमचा मेंटर असेल किंवा टीम लीड असेल, तो म्हणणार की एक लिंक देतो बघा, ही लिंक आहे, ही आपल्या वर्कस्पेस आपली प्रोजेक्ट ची मास्टरची लिंक आहे गिटची. तर हे क्लोन कर आणि फ्रेमवर्क वॉक थ्रू करणं सुरू कर. गो थ्रू कर आणि फ्रेमवर्क मधून फ्रेमवर्क अंडरस्टँड करायला सुरू कर, अशा की असं ते सांगतात वरच्या लेवलला. कारण एक्सपेक्टेड असतं की तुम्ही 3 एक वर्ष एक्सपिरियन्स आहात. मग तुम्हाला माहिती आहे ना हे सगळं, तुम्ही आधी काम केलंय म्हणताय गिटवर सगळं framework. तर मग आता तिथे तुम्ही हे नाही विचारू शकत, अरे ही लिंक कर. हे आता हे तर मला लिंक मिळाली आहे, तर मी हे लिंक माझ्या प्रोजेक्ट मध्ये याचं फ्रेमवर्क मी स्टडी कसं करू. ठीक आहे. तर त्यांना अपेक्षित काय असतं की तुम्ही ही लिंक घ्या आणि तुम्ही इक्लिप्स ओपन करा आणि इक्लिप्स मधून हा प्रोजेक्ट तुम्ही ओपन करा. बरोबर आहे. पण इक्लिप्स मधून हा प्रोजेक्ट ओपन करायला पहिला हा प्रोजेक्ट तुम्हाला तुमच्या लोकल मध्ये घ्यायला लागेल, बरोबर. आणि लोकल मध्ये घेतल्यानंतर मग तो फोल्डर तुम्ही इक्लिप्स मध्ये ओपन करू शकता. त्या रिमोटचा फोल्डर इक्लिप्स मध्ये कसं ओपन करणार. रिमोट मधून मग लोक इथल्या इथे तुम्हाला असं फोल्डर स्ट्रक्चर ओपन करून तुम्हाला फ्रेमवर्क बघायला लागेल, असं आहे बघा असं. चला मेन आहे, मग मेन मध्ये असं आहे, मग मेन मध्ये हे असं लिहिलंय. त्यात कॉन्फिगर 4 पेजेस, पेजेस मध्ये असेल थोडे पेजेस आहेत, असं काहीतरी करत बसायला लागेल. पण याच्यामधून पण तुम्हाला काय रन करता येणार नाही, कंपाईल काहीच दिसणार नाही, फ्लो दिसणार नाही. याला काय फ्रेमवर्क बघणं म्हणत. ही पण ओके, त्याच्यामधून पण तुम्हाला कळतंय, पण त्यांना एक्सपेक्टेड काय की तुम्ही हे घेताय. मग त्यांना थोडक्यात मग तुम्ही विचारता की आणखीन पण तुम्ही थोडस विचारता की पण मी इथनं चेक करू की कसं करू, ह्याला चेक कसं करायचंय. तर मग ते म्हणतात अरे क्लोन करून घे ना प्रोजेक्ट, असा एक कीवर्ड असतो. तर मग तिथे तुम्ही असं डोळे नसतात दाखवायचे की मला क्लोन म्हणजे काय माहित नाहीये. ठीक आहे. तर म्हणजे इथे एक्सपेक्टेड असतं की तुम्ही हे, हा जो मेनचा हब आहे की तो तुम्ही क्लोन करताय. म्हणजे काय, तर आता मी तुम्हाला जे काय सुरुवातीला दाखवलं की आपली लोकल फाईल आपण तिकडे टाकतोय, असं कुठे होत नाही इंडस्ट्रीमध्ये. हे जस्ट फक्त कसं करायचं लोकल आणि रिमोट कनेक्शन याच्यासाठी होतं. इंडस्ट्रीमध्ये काय होतं की या एक तुम्हाला फ्रेमवर्क दिलं जातं, म्हणजे एक पाथ दिला जातो मेन. ठीक आहे. आणि तुम्हाला काय करायचं असतं, तर त्याला तुम्हाला क्लोन करायचा असतो. ठीक आहे. क्लोन करायचं म्हणजे ह्याचीच कॉपी तुम्हाला आता लोकल मध्ये बनवायची असते. मग ते क्लोन करण्यासाठी परत तुम्हाला त्या हायब्रिडची ही लिंक लागते. आणि आता इथे बघा, तुम्हाला एक दुसरा सिनारिओ त्यांनी दाखवलाय, तो जे क्लोनचा आहे बघा. गेटिंग फुल प्रोजेक्ट फ्रॉम रिपोर्ट रिपॉझिटरी टू लोकर. पहिला सिनारिओ मी बघितला होता आपण, तो काय होता, गेटिंग फाईल्स फ्रॉम रिमोट रिपॉझिटरी टू लोकर. जेव्हा तुम्ही ऑलरेडी
रिमोट रिपॉझिटरी आणि लोकल लोकल एस्टॅब्लिश असते, दोघांमध्ये कनेक्शन असतं, आणि तुम्ही काहीतरी पूल करत, तुम्हाला फक्त त्यातल्या काही फाईल पाहिजे असतात, तेव्हा तुम्ही पूल वापरू शकता. पण तुमच्याकडे आता लोकल रिपॉझिटरी मध्ये काहीच नाहीये तुमच्या फाईल, आणि तुम्हाला अख्खीच्या अख्खी रिमोट रिपॉझिटरी तुमच्या लोकल रिपॉझिटरी मध्ये घ्यायची आहे, बरोबर? त्यावेळेला तुम्हाला कुठली कमांड वापरायला लागते? क्लोन. क्लोन म्हणजे त्याच्यासारखीच एक कॉपी अख्खीची अख्खी माझ्या लोकल मध्ये बनवून दे, असं त्याला सांगणं. ठीक आहे, एक मी तुम्हाला लिंक देतो. त्या लिंक वर जो पण एक फोल्डर असेल त्याला मास्टर मानून, त्याच्यासारखा ऍज इट इज मला माझं मास्टर लोकलला बनवून दे, असं आपण क्लोन मधून सांगतो. तर ही म्हणजे गेट क्लोन कमांड आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण आपले सॉरी याच्यामध्ये आपण आपले हे टाकतो. हम्म, आपलं काय म्हणतात त्याला, लिंक टाकतो. तर अशी अशी इथे आपली लिंक टाकायची, कंट्रोल C. आणि हे येताना फ्रेश फोल्डर मध्ये तिथून सुरुवात करायची जिथे तुम्हाला पाहिजे. ठीक आहे, कुठं पण नाही करायची. तर आता हे यायला, आता पहिलं तर मला या गिट बॅच मधून बाहेर पडलं पाहिजे. तर हा गिट बॅच माझ्या काही कामाचा नाही. एकतर क्लोज करा किंवा यातले पाथ बदला, किंवा तुम्हाला अं, तिथे यावं लागेल. तर कसं बघा आता, तर तुम्हाला काय करायला लागेल, हे कुठे पाहिजे तुम्हाला आता हे सगळं? तर इक्लिप्स मध्येच डायरेक्ट जर तुम्हाला तो फोल्डर बघायचा असेल, मग तुम्ही म्हणजे आता ही रिपॉझिटरी कुठे पाहिजे, तर मला आता मी असं समजतो की अं, मी ही घेतो. माझ्या युजर्स मध्ये, हा माझ्या युजर्स मध्ये मी डायरेक्टली समजा या पाथला मला त्याला घ्यायचं असेल. ठीक आहे, तर मग मी काय करणार, इथे राईट क्लिक करणार आणि करणार शो मोर ऑप्शन्स मधून ओपन गिट बॅश हिअर. ठीक आहे, मग माझ्या युजरच्या पाथला तो ओपन झाला. ठीक आहे, आता मला काय करायचंय, गिट क्लोन कमांड घ्यायची आहे. मी येणार इकडं, कुठल्या पण पाथला तुम्ही घेऊ शकता, फक्त मला एवढंच म्हणायचे की कुठल्या तरी एका फोल्डरच्या आतमध्ये त्याला घेऊ नका, कारण आता तो नवीनच्या नवीन अख्खा फोल्डर बनवणार आहे. ठीक आहे, मग तुम्ही काय करणार, तर ती ग्लिटची आपण जी कमांड बनवून ठेवली होती ती अख्खी कमांड घेणार, कंट्रोल C, आणि इथं पेस्ट करणार. ठीक आहे, गिट क्लोन म्हणजे आता या लोकेशनला, अरे यार, आपण तिथे झाली नाही पेस्ट, गडबड झाली. कॉपी करतो मी इथे, आणि आपल्याला कंट्रोल V, ही आपली वाली आहे, कंट्रोल C. आणि आता मी जातो गिट बॅश मध्ये, आणि इथं तिला पेस्ट करतो. ठीक आहे, क्लोन केलं मी, आणि मी एंटर करतो. ठीक आहे, आता या हायब्रिडला त्यांनी क्लोन केलं बघा, पूर्ण बघा, 100%, 193 फाईल होत्या म्हटलं, आणि त्यांनी तेवढ्या त्या फाईल्सना क्लोन केलं. ठीक आहे, मग आता आपण येऊ आपल्या लोकेशनला, श्रीला लोकेशनला येऊ, आणि तिथे तुम्हाला इकडे दिसतंय का खाली हायब्रिड नावाचा फोल्डर बनलाय बघा बघा. ठीक आहे, हा हायब्रिड नावाचा फोल्डर त्यांनी बनवलाय. तर या फोल्डर मध्ये बघा सगळं आलं. हं. तर आता जेव्हा तुम्हाला परत, आता हा अख्खा अख्खा फोल्डर तुम्हाला रिमोटचा मिळाला इथं, कळलं ना? म्हणजे रिमोटचा अख्खा फोल्डर तुमच्या लोकलमध्ये जिथे पाहिजे त्या लोकेशनला क्लोन झाला. ही तुमची पहिली स्टेप झाली. कधी पण तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये कुठलं पण सॉफ्टवेअर म्हणजे हे घ्यायला दिलं, तर पहिलं तर गिट क्लोन कमांड डोक्यात फिट करून ठेवा. पहिली तुम्हाला जी कमांड द्यायची आहे तिकडे ती गिट क्लोन द्यायची, गिट इनिट द्यायची, मग गिट क्लोन द्यायची. गिट क्लोन कमांड दिली की तुमचं काय झालं,
हा क्लोन म्हणला. मग आता तुम्हाला एकतर तिकडे जाऊन त्याचा पाथ बदला. आता तुम्ही इथून तो हा पाथ जो आहे ना, आता हा पाथ तुमचा नाहीये, हा पाथ कुठेपर्यंतच आहे, हा डेस्कटॉपचा आहे, पण तुम्हाला आता त्या फोल्डरच्या आतमध्ये यायचंय. ठीक आहे, त्यामुळे एकतर इथून पाथ बदला, नाहीतर या फोल्डरच्या आतमध्ये जा आणि इथे परत काय करा, तर गिट बॅश करा. ठीक आहे, इथे तुम्ही गिट बॅश करा. आता तुम्ही बघा हायब्रिड मास्टरला आलात. आता तुम्ही त्या फोल्डरच्या आतमध्ये आलात हायब्रिड नावाचे, आणि तो तुमचा आता मास्टर झाला. आता तुमचा आणि हा कोड अपडेटेड आहे, म्हणजे आता तुम्ही कनेक्ट झालात डायरेक्ट मास्टर सोबत, कळतंय का? म्हणजे आता तुम्ही इथून काही चेंजेस तुम्ही नवीन काही केले ते तुम्ही पुश करू शकता. तिकडनं काही चेंजेस नवीन झाले ते तुम्ही पुल करू शकता. ठीक आहे, गेट पुश. आता इथे तुम्ही जर गेट स्टेटस बघितलं, तर तुम्हाला ऑन ब्रांच मास्टर युअर ब्रांच इज अप टू डेट म्हणते, काहीच नवीन नाही, कारण तिकडला आणि तुमचा कोड एकदम सेम झाला. ठीक आहे, पण आता मी काय करतो, मी माझ्या लोकल मध्ये चेंजेस करतो. ठीक आहे, आपल्या लोकलच्या SRC मध्ये, त्याच्यामध्ये मी चेंजेस करतो. इथं आपल्या इथेच फाईल होते नाही, इथे मी नवीन फाईल ऍड करतो बघा, न्यू टेक्स्ट डॉक्युमेंट. ठीक आहे, न्यू बिगिनिंग. ठीक आहे, एक फाईल ऍड केली मी न्यू बिगिनिंग नावाची. ठीक आहे, ही फाईल कुठे झाली, तर माझ्या लोकलला ऍड केली मी, रिमोटला त्याचा पत्ता पण नाहीये. ठीक आहे, जर तुम्ही रिमोटला आलात आणि बघाल, तर रिमोटला ती फाईल नसेल, तो कॉमन सेन्स आहे ना, आता मी दाखवत नाही सारखं सारखं येऊन. आता मी परत काय करतो, गेट स्टेटस करतो. तर आता तुम्हाला काय दिसतंय बघा, न्यू बिगिनिंग नावाची, आधी तुम्हाला काय होतं, अप टू डेट दिसत होतं, पण आता तुम्हाला काय दिसलं बघा, तर अनट्रॅक्ड फाईल आहे म्हणतात. एक अनट्रॅक्ड म्हणजे ही अशी एक फाईल आहे जी अनट्रॅक्ड आहे, म्हणजे जी लोकलवर आहे पण रिमोटवर नाही, म्हणून ते अनट्रॅक्ड आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला ही फाईल जर करायची असेल, तर काय करा, पहिलं तुम्हाला आता ऍड करायला लागेल. ती ऍडची कमांड तुम्हाला आता इथे परत द्यावी लागेल. ठीक आहे, जी आपण ऍडची कमांड दिली होती, हे बघा ही, एका फाईलचं नाव द्या किंवा हे करा. आता बघा मी ही ऍडची कमांड देतो, मग ही फाईल लगेच ट्रॅक्ट फाईल बनेल. ठीक आहे, आता मी परत ऍड दिलं, आता मी परत गेट स्टेटस देतो. हे बघा, जी रेड होती ती फाईल आता ग्रीन बनली, म्हणजे ती आता ट्रॅक्ट झाली. हा, म्हणजे ती आता स्टेज एरियामध्ये गेली. ठीक आहे, तर आता ही फाईल स्टेज एरियामध्ये गेली, पण तरी पण ती अजून पुश तिकडं रेडी टू कमिट नाहीये, अजून ती रेडी टू पुश नाहीये, अजून मी तिला पाठवू शकत नाही. ठीक आहे, आणि हे सगळं आपण लोकलवर करतोय, बरोबर आहे, रिमोटला अजून त्याचा काही सांग पत्ता नाहीये. रिमोटवर जर तुम्ही आलात तर ती फाईल तुम्हाला तिथे दिसणार पण नाही, कारण रिमोटला अजूनपर्यंत काहीच माहित नाही या फाईलमध्ये. जर तुम्ही इथे गेलात, SRC, त्याच्यानंतर टेस्ट, त्याच्यानंतर रिसोर्सेस, याला माहित नाही, याला वाटते फेअरवेल झालाय, पण नवीन सुरुवात पण तिकडे झाली, याला अजून पत्ता नाही लागलाय. ठीक आहे, तर आता आपण मग तो कमिट करू. कमिट, आणि याचं नाव काय, एवढंच टाकायचं, न्यू न्यू टेक्स्ट फाईल इज एडेड. ठीक, असं टाकायचं. आणि तर मी काय करतो त्याला, बरोबर ना, आपण हे झालं, कमिट करतो, एंटर करतो. ठीक आहे, न्यू टेक्स्ट फाईल एक ऍडेड झाली. आता ही फाईल रेडी टू पुश झाली. हं? तरी पण अजून तिकडे ती अपडेटेड नाहीये, फक्त एक कमिटेड आहे, पुश नाही झाली अजून. ठीक आहे, मग आता मी गेट पुशची जी आपली कमांड आहे, गेट पुश मास्टर ओरिजिन मास्टर, ती देतो. आता काय म्हणते, फाईल त्यांनी पुश केली म्हणतं. आता फाईल पुश केली, आता येऊ इकडं, आणि आता याला एकदा रिफ्रेश करू. आली न्यू बिगिनिंग फाईल इकडे, रिफ्रेश केल्यावर लगेच कळतं तुम्हाला की तसं केल्यानंतर लगेच ती गोष्ट इकडे येते. असं आपण एकमेकांची कम्युनिकेशन करू शकतो, म्हणजे ती मी तिकडे घेतली आणि तिकडनं इकडे पाठवलं, तर इकडे काही चेंज केला की तो तिकडे येईल. आता जर मी पूल केलं तिकडनं, तर ही मला दाखवेल की हे पूल जे आहे ते मला तर दाखवेल की अप टू डेट आहे, कारण आता दोन्ही फाईल सेम झाल्या, त्यामुळे आता मी इथनं पूल करू शकतो.
म्हणजे सॉरी, पूल कधी करू शकतो, क्लोन केल्यानंतर मी कधीही पूल करू शकतो. पण आता मी पूल केल्यानंतर ते अप टू डेट असणार, कारण काही चेंज नाहीये. पण तिकडे मी काही पण चेंज केला की लगेच मला तो इकडे पूल करता येणार. तो कसा करायचा आपण ऑलरेडी बघितलं. तर कळलं, म्हणजे तुम्हाला काम एवढंच करायचंय. सगळ्यात पहिले क्लोन करणार, त्याच्यानंतर तुम्ही म्हणता मी काहीतरी काम केले, 10-12 फाईल बदलल्यात, माझं कॉन्ट्रीब्युशन मी टाकले फ्रेमवर्क मध्ये, तो केलं, तर मग तो म्हणणार ठीक आहे, मग तुझं काम पुश कर. पुश कर म्हणजे डायरेक्ट पुश नसतं. तर मग तुम्ही पहिले काय करणार, ऍड देणार. ठीक आहे, ही डोक्यात फक्त हे ठेवून द्या कसं करायचं. मग काहीच भीती नाही. ग्लिच सांगायचं असेल तर तुम्हाला हेच सांगायचंय की सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही करणार ती म्हणजे क्लोन करणार प्रोजेक्ट नवीन. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये काम करणार. तुमचं जे पण काही काम होणार ते तुम्हाला तर ऍड करायचंय. आता तुम्ही 2 दिवस काम केलेत आणि नवीन काहीतरी करायचंय, तर नवीन करण्यापूर्वी तुम्ही पहिली कुठली कमांड देणार, पूल. आधी तर अपडेटेड कोड परत एकदा घेणार, आणि मग त्याच्यानंतर तुम्ही काय करणार, तुमचं जे चेंजेस आहे ते ऍड करणार. ठीक आहे. ऍड केल्यानंतर एकदा तुम्ही स्टेटस चेक करू शकता पाहिजे तर, ते बरोबर ऍड झाल्यात की नाही सगळ्या फाईल, ते ग्रीन मध्ये दिसत आहेत आपल्याला. त्याच्यानंतर मग तुम्ही काय करणार, तर कमिट करणार विथ मेसेज, विथ हायफन मेसेज, तुम्ही त्याला काय करणार, कमिट करणार. ठीक आहे. आणि एकदा कमिट झालं की डायरेक्ट तुम्ही त्याला काय करणार, पुश करणार. पुश झालं की काम, तुमचं काम तिकडे गेलं, तिकडे गेलं चेंज. अशा एवढ्या या कमांड तुम्ही डेली, म्हणजे क्लोन डेली नाही वापरत, पण या ज्या कमांड आहेत त्या तुम्ही रोज वापरता, रोज रोज. जर तुम्ही रोज काम करत असाल तर रोज. फक्त एवढा सिक्वेन्स आणि कुठे का कशाला वापरतात हे कळलं पाहिजे. ठीक आहे. आणखीन पण याच्यात खूप कमांड्स आहेत, पण त्या लागतात, म्हणजे मेन लागत नाही. मेन तुम्हाला या कमांड लागतात, आणि या एकदा कळलं की तुम्ही याच्यात गीट करावं तेवढं थोडं आहे, प्रत्येक गोष्टी कराव्या तेवढ्या थोड्या आहेत. पण डेली काम अडत नाही तुमचं, म्हणजे तुमचं काम पुरू करण्यासाठी तुम्हाला लागतात ते म्हणजे या कमांड. ठीक आहे. तर या बेसिक लक्षात ठेवा की कसं काम करतो ते सांगण्यासाठी आपल्याला. आणखीन एक गोष्ट असते याच्यामध्ये, ती म्हणजे ब्रँचेस मध्ये काम करणं. ठीक आहे. ते कसं असं दाखवतो एकदा, की इथे जर तुम्ही आलात आणि तुम्ही तुमच्या मास्टरला, तर इथे हायब्रिडला आलात, इथे मेन मास्टर ब्रँच आहे, तर ही झाली तुमची मास्टर. आणि इथे तुम्हाला त्याच्यावर ना तुम्ही एक तुमची ब्रँच बनवू शकता. ठीक आहे. तर ही मास्टर आहे. तर मास्टर मध्ये जर तुम्ही आलात, तर इकडं मास्टर मध्ये तुम्हाला तुमची स्वतःची एक ब्रँच बनवता येते. ब्रँच म्हणजे काय, तर ती त्याची फांदी झाली. ठीक आहे. तर मी समजा मास्टर मध्ये काम करतोय की माझं एक हे आहे की कुठला मोटार इन्शुरन्स, तर मी मोटार इन्शुरन्स नावाची एक ब्रँच बनवणार. ठीक आहे. तर ही माझी ब्रँच बनली, आणि ही ब्रँच कोणाच्या अंडर असणार, तर मास्टरच्या अंडर असणार. त्याच्यामुळे उद्या मला काम करायचंय, तर मग मला ते म्हणणार तू मोटार इन्शुरन्स करतोस ना, तू तुझ्या फक्त या ब्रँच पुरतं काम कर. ठीक आहे. आणि तुझं एकदा काम करून झालं की मग काय कर, या ब्रँच साठी एक मर्ज रिक्वेस्ट पाठव. म्हणजे कसं होणार, तुझं डेली कॉन्फ्लिक्ट नाही होणार. आता बघा, आता कॉन्फ्लिक्टचा विषय कसा असतो समजून घ्या. हा. आता बघा, मी इथं क्लोन केला प्रोजेक्ट. त्याच्यानंतर मी 5 दिवस त्याच्यावर काम केलं. क्लोन केला, 5 दिवस काम केलं, आणि माझे नवीन नवीन चेंजेस झाले. ठीक आहे. मी 3 चेंजेस बनवले, 3 नवीन फोल्डर बनवले, मी एक फाईल बनवले. त्याच्यामध्ये मी 2 एक्झिस्टिंग फंक्शनला काहीतरी चेंज केलंय. आणि मी जेव्हा पूल करायला जाईन तेव्हा तिथे पण 2 डेव्हलपर आणखीन काम करतात, 2 टेस्टर ऑटोमेशनचे, त्यांनी पण 10-12 फाईल चेंज केल्या. ठीक आहे. तर मग जेव्हा मी पूल करायला जाईन तेव्हा मला त्या 10-12 फाईल आणि त्याच्यामधले 2 फंक्शन मी पण बदललेत आणि त्यांनी पण बदललेत, आणि आमच्या दोघांच्या फंक्शन सेम फंक्शन आहेत. म्हणजे ऍड इन्शुरन्स पॉलिसी, सॉरी, किंवा ऍड पॉलिसी होल्डर डिटेल या फंक्शन मध्ये मी पण 2 नवीन फील्ड ऍड केलेत आणि त्यांनी पण 2 नवीन फील्ड ऍड केलेत. ठीक आहे. तर मग तिथे काय होईल, कॉन्फ्लिक्ट येतील. तो काय म्हणतो की त्यांनी जो चेंज केले त्यांचे आणि तुमचे गिटचा कोड वेगळा वेगळा दिसतोय. मग काय करा, मग ते तुम्हाला सरळ सरळ असे दोन हे दाखवतात, इक्लिप्सचे. इक्लिप्सचे असे 2 विंडो आपण करतो ना, की 2 बाजूबाजूच्या विंडो दाखवतात आणि दाखवतात की हा तुमचा कोड आहे आणि हा त्यांचा कोड आहे. ठीक आहे. तर आता तुम्ही बघा की कुठलं ठेवायचं, त्यांचा वाला ठेवायचा की तुमचा वाला ठेवायचा की दोन्ही ठेवायचे. हे आपल्याला एक ऑप्शन येतो की युअर्स, देअर्स ऑर बोथ. तर तिथे फक्त कॉन्फ्लिक्ट जर आली तर आपल्याला सिलेक्ट करायला लागतं मॅन्युअली. मग त्याच्यानंतरच तो कोड तुमचा पूल होतो.
तर ह्याला म्हणतात कॉन्फ्लिक्ट. तर हे तुम्ही जेव्हा कराल आणि ते कोड येईल, सोपं असतं ते. म्हणजे काय, त्याच्यामधले आता तर तुम्हाला कळते की तुम्ही जो कोड केलाय तो आज नंतरच आहे, मग तुम्ही तुमचा ठेवता. तुम्हाला जर कळलं की त्यांचा आणि तुमचा दोन्ही आवश्यक आहे, मग तुम्ही दोन्ही ठेवता, त्यांचे दोन चेंजेस आणि तुमचे दोन चेंजेस. ठीक आहे. आता किंवा काही कॉन्फ्लिक्ट आलं तुम्ही डिस्कस करता. ठीक आहे. पण हे असं होतं कॉन्फ्लिक्ट. आणि त्याच्यासाठी मग आपण हे सगळं डेली का होतं, कारण आपण सगळेजण कुठल्या ब्रांचवर काम करतोय, मास्टरवर सगळे मिळून त्याच ब्रांचशी खेळतोय. मग त्याच्याऐवजी टीम लीड काय म्हणतो की अरे बाबा तुम्ही लोक आहात ना, तुम्ही 4 जणांनी 4 ब्रांच घ्या. 4 लोक काम करतात की नाही. तर ठीक आहे सचिन, तू घे ब्रांच. तू कशावर काम करतोय सध्या? मी म्हटलं मी मोटर पॉलिसी होल्डर. ओके सचिन, मग तू मोटर पॉलिसी होल्डरची ब्रांच बनव. श्रीराम, तू कशावर काम करतोय? तो म्हटलं की मी होम पॉलिसीवर करतोय. मग तू होम पॉलिसीची ब्रांच बनव. ठीक आहे. तर त्याच्यानंतर अजिंक्य, तू कशावर काम करतोयस? तो म्हणतो की मी सध्या लोनवर काम करतोय त्याच्या. ठीक आहे, तू लोनची ब्रांच बनव. अशा त्या 3 ब्रांच बनवल्या आपण. आणि त्या 3 ब्रांच वर मग आम्ही तिघं वेगवेगळे काम करायला लागलो. मग मी माझं काम माझ्या याच्यावर चालतोय, मी डेली पुश वगैरे पुल त्याच्यातच करतो. त्यामुळे माझं कोणाशी कॉन्फ्लिक्टच येत नाही, कारण मी आता त्या अख्ख्या याच्यावर नाही खेळत आहे. ही गोष्ट नीट समजून घ्या की मी आता त्या अख्ख्या काय म्हणतात त्याला, तर आता इथे ही हा मास्टर आहे. आधी कसं व्हायचं, मास्टरवर 3 लोक समजा काम करायचे. तर मी माझं पुश करतोय, माझं पुल करतोय, हा याचं पुश करतोय, पुल करतोय. माझं पुश करण्यापूर्वी यांनी काय केलंय की नाही बघायला लागतंय, मग त्याला माझं बघायला लागतंय, ना तो कॉन्फ्लिक्ट येतात एकमेकांचे. सगळाच गोळ होऊन बसतोय आमच्या लोकल मशीन मधून इथून. मग आमच्या 3 लोकल मशीन्स आहेत. ठीक आहे, 3 कॉम्प्युटर आमचे असे. तर मग टीम लीड काय म्हटलं, बाबा हे मास्टर आहे ना, राहू द्या, याला टच नका करू. तुम्ही काय करा, एक तुमची एक ब्रांच बनवा. इथं एक सचिनची ब्रांच असेल, एक श्रीरामची ब्रांच असेल, एक अजिंक्यची ब्रांच असेल, मास्टरच्याच अंडर. पण ब्रँच बनवा आणि तुमचं तुमचं काम आहे ना, तुम्ही याच्यात करत राहा. त्यामुळे तुमचे जे लोकल पुश करा तुम्हाला कधीच कॉन्फ्लिक्ट नाही येणार, कारण तुम्ही एकटेच आता याच्यावर काम करताय. त्यामुळे याच्यावर तुम्हाला कधीच कॉन्फ्लिक्ट नाही येणार. तुमचं तुमचं काम करत राहा, करत राहा. आणि तुम्हाला वाटलं की तुम्हाला दिलेलं काम कम्प्लीट झालं की मला सांगा. मग मी काय करतो, ही जी ब्रँच आहे, या ब्रँचला मास्टरमध्ये तुम्ही एक रिक्वेस्ट रेज करा. आणि या रिक्वेस्टचं नाव आहे पुल रिक्वेस्ट. PR, हा शब्द नीट लक्षात ठेवा. काही काही कंपनीमध्ये असा PR रेज करतात, तुम्ही पुल रिक्वेस्ट रेज करा. ठीक आहे. मग पुल रिक्वेस्ट रेज करा म्हणजे काय नाही, तर गेटमध्ये एक ऑप्शन असतो सगळं तिथं की रेज अ PR नावाचा एक ऑप्शन येतो. ते क्लिक केलं की तो PR रेज होतो. आणि कुठली ब्रँच, सोर्स आणि डेस्टिनेशन दोन नावं फक्त सांगायला लागतात. मग आपण म्हणतो माझी ही जी माझी ब्रँच आहे ती, म्हणजे कुठलं नाव माझं एखादं XYZ असेल. आता आपण कुठली बनवली होती, इन्शुरन्स मोटर. तर माझी मोटर इन्शुरन्स नावाची ब्रँच आहे MI. या ब्रँच मास्टर सोबत पुल रिक्वेस्ट कर. मग ही रिक्वेस्ट मध्ये काय असतो, तर आता मी याच्यामध्ये 100 चेंजेस केलेत. 100 नाही, पण 30-40 केलेत. आणि मग मास्टर तर अजून तशीच आहे. मग याच्यामध्ये कुठे कॉन्फ्लिक्ट आहे काय वगैरे हे सगळं चेक असतं. तर मग ते टीम लीड चेक करतो की बाबा ह्याच्यातला कुठला कोड आपल्या मास्टरवर अफेक्ट करतो का. मग आपल्या दोघांचं डिस्कशन होतं की बाबा हे ठेवायचंय की हे ठेवायचं, हे ठेवायचं की हे ठेवायचं, कुठलं तुझं अपडेटेड आहे. मग ते मर्ज रिक्वेस्ट तो बघतो की यांनी बरोबर कोड लिहिलाय, मग तो परमिशन देतो. या पुल रिक्वेस्टला तो ऍक्सेप्ट करतो. आणि मग ही ब्रँच याच्यामध्ये मर्ज होते. मग परत एकदा मास्टर आणि माझी ब्रँच सेम होते. मग ही ब्रँचचं काम संपलं ना, कारण याचं जे मॉडीफाय केलं होतं ते सगळं मी मास्टरला मर्ज केलं. मग मी माझी ही ब्रँच डिलीट करून टाकतो. मग उद्या तो म्हणतो आता तुला कुठल्या डोमेनवर काम करायचंय? मी म्हणतो आता मला याच्यावर काम करायचंय, मल्टी लँग्वेजवर काम करायचंय, किंवा मला आता मशीन लर्निंग मॉडेलवर. मग तो मला त्याच्यासाठी एक नवीन ब्रँच करून देतो आणि त्याच्यावर काम करत बसतो. असं प्रत्येक जण त्याचे त्याचे ब्रँचचं काम संपलं की ते पाठवतात, मर्ज करतात, त्याला डिलीट करतात. अशा ब्रँचेस जुन्या डिलीट होतात आणि प्रत्येक जण आपापल्या नवीन ब्रँचवर काम करतो. असा पण एक अप्रोच वापरला जातो कंपनीमध्ये. आणि काही कंपन्यांमध्ये जसं आपण दाखवलं की डायरेक्ट मास्टरवर सगळे काम करतात. जर दोघं तिघच लोक असतील तर लोक डायरेक्टच मास्टरवर काम करतात, आणि जास्त लोक असतील तर शक्यतो ब्रँच बनवतात, किंवा दोघात पण ब्रँच बनवणारे लोक आहेत. ठीक आहे. तर दोन्ही अप्रोच आहेत, तुम्हाला जो सांगायचा तो सांगा. ब्रँच बनवणं थोडं कॉम्प्लिकेटेड आहे, हे सिम्पल आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये फक्त आम्ही डेली करतो आणि काही कॉन्फ्लिक्ट आले तर डिस्कस करतो, असं म्हणायचं मॅन्युअली. ठीक आहे. तर हे एकदम सोपं आहे हे सांगणं. हम्म. आणि ब्रँच वगैरे पण तुम्ही बनवून बघू शकता, काही नाही, ते सोपं आहे एकदम, म्हणजे ब्रँच बनवणं पण त्याच्यात थोडीशी कॉम्प्लेक्सिटी येते, PR येतं, पुल रिक्वेस्ट येते. तुम्हाला जे सांगायचं ते सांगा. पण बेसिक हे आहे गीटचं. गीट कळणं म्हणजे तुम्हाला हे कळणं की डेली मी काम कसं करतो.
आता हे तुम्ही वन टाइम करणार, हे डोक्यात आलं ना सगळ्यांच्या, की ही जी रिपॉझिटरी करणार, क्लोन वन टाइम करणार, त्याच्यानंतर परत क्लोन नाही करायचंय तुम्हाला कधी. म्हणजे जोपर्यंत काहीतरी त्याच्यात मेजर काही इश्यू होत नाही. त्याच्यानंतर तुम्ही डेली जेव्हा येणार काम करायला, नवीन तुम्हाला फ्रेश कोड पाहिजे ते तुम्ही पुल करत राहणार. पुल केल्यानंतर जो अपडेटेड कोड आहे तो तुम्हाला मिळत राहणार. वन टाइम क्लोन आणि प्रत्येक वेळी मग पुल. आणि तुमच्यासाठी काय करायचंय मग तेव्हा ऍड, कमिट आणि पुश. आणि त्याच्यासाठी काय पाहिजे आपल्याला तेव्हा पुल. एवढंच कम्युनिकेशन. तर हे फक्त डोक्यात ठेवा गीतचं. काही डाऊट असतील तर विचार. ठीक आहे. तर हे आपलं गीत झालं. आता तुम्हाला सांगतो, आज आपण सेशन कन्क्लूडच करतोय. तुमचे काही पॉइंट्स उरलेत, पण ते खूप अर्ध्या अर्ध्या तासाचे पॉइंट्स आहेत आणि त्याच्यासाठी आपले एक एक दोन दोन आठवडे पुढे जात आहेत. आणि ते करून बघायचे पॉइंट्स नाहीत, म्हणजे असं कोड त्याच्यात कुठला ऍक्च्युली करायचं नाहीये. तुम्हाला मी दाखवतो, त्याचे मी ऑलरेडी व्हिडिओ बनवून ठेवलेत. हे पेंडिंग व्हिडिओ नावाचा एक मी फोल्डर बनवलाय. तीनच आहेत पॉईंट, चार पण नाही आहेत. त्याच्यामधला पहिला पॉईंट आहे तो म्हणजे मेवेन. त्याच्यात फक्त मेवेनच्या कमांड्स आहेत. ठीक आहे. ते जे मेवेनच्या कमांड्स आहेत त्याचा फक्त 30 मिनिटाचा व्हिडिओ आहे मेवेनचा. मेवेनचा 35 मिनिटाचा व्हिडिओ आहे. हम्म. आणि याच्यामध्ये फक्त मेवेनच्या कमांड्स कशा वापरायच्या एवढ्या आहे. ते आपल्याला वापरायला लागत नाही कुठेच. आपलं काम नाही अडत आहे. पण तरी पण माहिती असावं, नॉलेज पर्स्पेक्टिव्ह म्हणून फक्त तो एक बनवलाय, की मेवेन टेस्ट वगैरे ज्या कमांड विचारतात इंटरव्ह्यूला, त्या फक्त कशा आहेत आणि कसं सांगायचं, आणि मेवेन्सला काही प्लगिन्स लागतात ते कुठले आहेत, त्याच्यासाठीचा थेरॉटिकल व्हिडिओ पूर्ण. पण तो एक 35 मिनिटाचा व्हिडिओ फक्त. त्याच्यानंतर जेनकिन्स आहे. तर जेनकिन्स इन्स्टॉलेशन तर आपण करत नाही, पण तरी पण त्याचा इन्स्टॉलेशन गाईड आणि जेनकिन कॉन्फिगर कसं करायचं याचा फक्त 30 मिनिटाचा व्हिडिओ, अर्ध्या तासाचा व्हिडिओ हा, की जेनकिन कॉन्फिगर कसं करायचं असतं. ठीक आहे. त्याच्या फक्त स्टेप बाय स्टेप सगळे दाखवले मी. आणि हे तर पीपीटीच आहे काही गोष्टी. याच्यासाठी मी थोडं पीपीटी वापरलेत, कारण त्या गोष्टी थेरोटिकल आहेत, की कसं कॉन्फिगर करायचं वगैरे काय दाखवण्यासाठी तुम्हाला. ठीक आहे. तर हा एक अर्ध्या तासाचा, तीस मधून 30 मिनिटाचाच असेल हा तर व्हिडिओ, जेनकिन्स. तर क्लिअर झालाय पहिला. हा, तर तुम्ही बघाल तर हा 22 आणि 7, म्हणजे बघा 29 पण 48, म्हणजे 30 मिनिटाचा व्हिडिओ आहे. ठीक आहे. त्यात फक्त कसं कॉन्फिगर करायचं, कॉन्फिगरेशनचा फक्त शेड्यूल आहे, की आपल्याला काही बिल्ड गोष्टी करायला लागतात. हा, म्हणजे फक्त बिल्ड कुठे ठेवायचं, काय काय सेटिंग करायला लागतात. आपलं आपलं जेनकिन म्हणजे काय करतो आपण, तर आपल्याला आता आतापर्यंत आपण लोकलवर करतोय काम. ठीक आहे. सगळं लोकलवर होतं, इथनं तुम्ही रन करता. हे तुम्हाला लोकलवर नाही करायचं आता. आता फक्त क्लाउड वरून रन करायचंय. हा, तर त्याच्यासाठी जेनकिन्स नावाचं फक्त एक तुमच्या इकडे इन्स्टॉल केलेलं असतं त्यांनी, म्हणजे जेनकिनचा सर्व्हर वगैरे सगळा असतो. आणि त्याचा त्यांनी पूर्ण पाईपलाईन बनवलेली असते. त्याची एक लिंक तुम्हाला मिळते, आणि ती लिंक मिळाल्यावर फक्त त्या लिंकला जाऊन तुमचं किती वाजता यातलं कुठलं काय म्हणतात त्याला, टेस्ट सूट एक्झिक्यूट करायचंय, किंवा कुठली ब्रँच गेट वरची एक्झिक्यूट करायची, एवढंच तुम्हाला द्यायला लागतं. मग आपोआप ते काम होऊन जातं. आणि जेनकिट वर तो कोड, हे जे तुम्ही जसं मॅन्युअली राईट क्लिक करून रन ॲज एसएनजी सूट करता, ते जेनकिन करतो. आणि जेनकिन त्याचे त्याचे रिपोर्ट क्रिएट करतो. एवढंच काम आहे. म्हणजे जे तुम्ही लोकल करता ते क्लाउडवर करणं, हे जेनकिन थ्रू, एवढंच आपलं काम आहे. आणि नंतर त्याचे रिपोर्ट बघणं. तर जेनकिन होच म्हणायचं, कारण एकदम छोटं आहे, हे तुम्हाला बघितल्यावर कळेल की काहीच नाही, अर्ध्या तासाचा खेळ आहे, की कसं सेट करायचं फक्त ते. ठीक आहे. ते जेनकिन झालं. मेवेनचं तर आपण करतच नाही, ते फक्त कमांड्स आहेत, ते तुम्हाला नॉलेजसाठी सांगितलं. हे झालं मेवेनचं. आणि एक तिसरं आहे ते म्हणजे बीडीडी कुकुंबर. तर बीडीडी कुकुंबर तुम्ही सांगू नका, तुम्ही हायब्रिडच दाखवा. पण थोडंफार मला माहिती आहे, नॉलेज आहे असं दाखवा त्याचं. आमचं काम हायब्रिड मध्ये आम्ही केलं, बट आय हॅव नॉलेज ऑफ बीडीडी कुकुंबर. किंवा त्याच्या एक्झिस्टिंग फ्रेमवर्क मध्ये थोडाफार मला एक 6 महिने किंवा असं वर्क करायची संधी मिळेल असं सांगा. त्याच्यामध्ये मी 2 व्हिडिओ केले. त्याच्यामध्ये फक्त आपलं जे फ्रेमवर्क आहे ते बीडीडी कुकुंबर मध्ये कसं कन्वर्ट करायचं, आणि बीडीडी कुकुंबर काय आहे, आणि त्याचे सगळे इंटरव्ह्यू क्वेश्चन्स तुम्ही फेस करू शकाल. आणि आपलं म्हणजे हे ॲज अ पीपीटी म्हणून सांगितले तुम्हाला, पीपीटीच्या फॉर्मॅटमध्ये हे एक्सप्लेन केले बीबीडी कुकुंबर. तर हे तुम्हाला कळेल. म्हणजे हे नॉर्मलच आहे, त्याच्यामध्ये काहीच आतापर्यंत आपण जे कोडिंग केलं तसं कोडिंग वगैरे काहीच नाहीये याच्यामध्ये. फक्त आपलं फ्रेमवर्क तुम्ही बीडीडी कुकुंबर मध्ये कसं कन्वर्ट कराल, किंवा काय चेंजेस
आपल्या फ्रेमवर्कमध्ये आणि बीडीडी कुकुंबर काय चेंजेस आहेत, फक्त कम्पॅरेटिव्ह स्टडी केली आहे आणि त्याच्यासाठी फक्त एक पीपीटी लेवलला आपण ते सगळं केलंय. ठीक आहे, की आपल्या याच्यात आणि याच्यात काय फरक आहे आणि कसं सांगायचं, कुठले कुठले इंटरव्यू क्वेश्चन्स येतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय कसं सांगायचं त्या गोष्टी. ठीक आहे, तर हे जरी फक्त एक केलं तरी तुम्ही बीडीडी कुकुंबरचा एक कीवर्ड टाकू शकता. फक्त या एक मला वाटतं हे 1 तासाचं असेल, 40-40 मिनिटाचे 2 सेशन्स असतील. ठीक आहे, तर एवढं फक्त आपलं राहिलंय ते मी आता याच्यामध्ये टाकून दिले, कारण याच्यासाठी आपल्याला परत किती आठवडे जातील माहित नाही आणि ते रेंगाळत राहतं आणि तुम्हाला पण वाटत राहतं आपलं कमी झालं नाहीये. तर आता मेन आपलं टेक्निकल सगळं झालं, हे थेरोटिकल पार्ट आहे, तो तुम्हाला ऍड ऑन म्हणून सांगायचं आहे. ठीक आहे, आणि जेनकिन त्याच्यामधलं कॉन्फिगर करायचं ते फक्त थोड्या स्टेप आहेत, 2-3 स्टेप आहेत फक्त. आणि बीडीडी कुकुंबर वगैरे तुम्हाला फक्त नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू सांगायचं की मला माहिती आहे, मी काम हायब्रिड फ्रेमवर्क वर केलंय पण मी कन्वर्ट करू शकतो कारण मला सगळं नॉलेज आहे. ठीक आहे, किंवा मी 5-6 महिने काम केले पण ते एक्झिस्टिंग फ्रेमवर्क होतं, आम्ही स्क्रॅच पासून बनवलेलं नव्हतं. हे दोन्ही गोष्टी तुम्ही सांगू शकता. ठीक आहे, हे झालं याचा गोष्ट. त्याच्यानंतर इकडे बघा, इकडे मी एक नवीन प्लेलिस्ट तुम्हाला आधीच दाखवली आहे, की एक प्लेलिस्ट बनवली आहे आणि ती प्लेलिस्ट आहे ती म्हणजे आहे इंटरव्ह्यू क्वेश्चन्सची. तर त्याच्यामध्ये अं, मी सध्या काही केले जातं प्लेलिस्ट आणायला स्टुडिओमध्ये आपल्याला बघा. हा, त्याच्यात बघा, त्याच्यात मी काही व्हिडिओ केले त्यात. तर हा, याच्यामध्ये स्क्रीनशॉट असतील किंवा ऑटोमेशनच्या रूल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी असतील, म्हणजे कसं एक्सप्लेन करायचं. त्याच्यानंतर वेब जे आपलं, सॉरी, आपलं जर टेबलचं असेल, म्हणजे जे काही राहिलं होतं ना वेब एलिमेंट टेबल, त्याच्यानंतर कॅलेंडर, त्याच्यानंतर माऊस इव्हेंट्स वगैरे, तर त्या गोष्टी मी टाकल्यात. म्हणजे जेवढ्या मला जमतील आतापर्यंत, काल मी तुम्हाला म्हटलं ते हे आलं, त्याच्यामुळे मला पुढले टाकता नाही आलेत बऱ्याच गोष्टी. तर डेली लिमिट आल्यामुळे, तर ते मी हे याच्यामध्ये टाकतो. तर हे तुम्ही बघा, हे तर तुमचं इंटरव्ह्यू क्वेश्चन्स. आणखीन पण काही ज्या गोष्टी सोडल्यात आपण, मी म्हटलो ना हे तुम्हाला डायरेक्ट टाकतो, तर त्या मी याच्यामध्ये टाकतो, तर ते बघून घ्या. त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू क्वेश्चन्स असतील आणि असे काही सोडलेले पॉईंट्स असतील छोटे छोटे. ठीक आहे, तर हे मी याच्यामध्ये टाकतो. तर त्याच्यामुळे हे आणि ते पेंडिंग व्हिडिओ ते 4 टाकायचे, ते झालं की आपलं रेडी झालं. आणि बाकी आतापर्यंतचे व्हिडिओ सगळे अपलोडेड आहेत, फक्त आजचे 3 राहिलेत. हा, बाकीचे सगळे अपलोडेड आहे. तर हे सगळं झालं की म्हणजे आपण आज थांबू. आणि जरी इथे थांबत असलो आपण तरी पण तुम्हाला कधी पण वाटलं तरी सांगा, आपण सेशन घेऊ, म्हणजे कुठला डाऊट असेल किंवा काय, किंवा 1 to 1 तुम्ही, जर आता आपण 3-4 लोक, म्हणजे 4-5 लोक आहोत आपण, त्यामुळे तुम्ही 1 to 1 आपण कधी पण कनेक्ट करू शकता. आणि इंटरव्ह्यू किंवा मॉक वगैरे हे तर तुम्ही लाईफ टाईम कधी पण देऊ शकता. तुम्हाला जेव्हा पण ऑटोमेशनची तयारी होईल असं वाटेल तेव्हा तुम्ही मॉक देऊ शकता, किंवा कधी पण काय डाऊट असेल तर पिंग करा मला, मग आपण कनेक्ट करू आणि तो इश्यू काय असेल तर आपण सॉल्व्ह करू. ठीक आहे, तर बघा, तुमच्या साईडने काय बोलायचं असेल तर बोला. इथे आपण आज कम्प्लीट करू. एक डाऊट होता त्याचा, गेटचा. हा. आपण क्लोन केल्यानंतर लोकल मध्ये येते ते आपल्या हा. मशीन मध्ये. हो. हा. पण ते इक्लिप मध्ये कसं ओपन करायचं? हा, ठीक आहे, स्क्रीन शेअर करतो. ठीक आहे, स्क्रीन दिसते ना? हो. हा, इक्लिप्स मध्ये ओपन करणं कुठली पण गोष्ट असेल, हे बघा ते क्लोन आता इथे आपलं झालं, तर आपला फोल्डर आपल्याला माहिती आहे लोकेशन कुठे झाली, बरोबर आहे. तर इक्लिप्स मध्ये फक्त तुम्हाला काय करायचं असतं, जाऊन इथे ओपन प्रोजेक्ट फ्रॉम फाईल सिस्टीम. ठीक आहे, हम्म. आता एक करायचं असतं, किंवा तुम्ही इक्लिपची न्यू हे घ्या, जसं तुम्ही किंवा इक्लिपची न्यू काय म्हणतात त्याला, वर्कस्पेस बनवा, जे वर्कस्पेस मध्ये तुम्ही तो पाथ ठेवाल. ठीक आहे, तर किंवा ओपन फोल्डर असा पण ऑप्शन येतो, जसं की हा ऑप्शन आलाय. तर याच्यामध्ये हम्म. आपल्याला
नवीन मी वर्कस्पेस बनवली. त्याच्यामध्ये मी पाथ कुठला दिला तर त्या हायब्रिड वाला दिला. कळलं? इक्लिप्स मध्ये एक ऑप्शन आला होता स्विच टू वर्कस्पेस. त्याच्यामध्ये करून मी वर्कस्पेस ब्राउज केली. ब्राउज करताना पाथ दिला मी आपल्या हायब्रिड वाल्याचा. आपण ही पहिली वर्कस्पेस कशी क्रिएट केली होती तुम्हाला आठवते ना? सगळ्यात पहिली जेव्हा तुम्ही वर्कस्पेस क्रिएट करता इक्लिप्स, तेव्हा एक पाथ विचारतो ना तुम्हाला की कुठे करायची क्रिएट. बरोबर? तेव्हा तुम्ही एक सी ड्राईव्हचा तुमचा कुठेतरी एक पाथ दिला असेल जिथे तुमचे इक्लिप्स सगळं हे डाउनलोड होतो. तर तसंच तुम्ही ती पाथ तुम्हाला कुठला द्यायचा? आपला वाला, जो आता आपण रिपॉझिटरी क्रिएट केला त्याचा पाथ, म्हणजे ओपन आपल्या फाईल लोकेशन मधून लोकल फाईल इक्लिप्स मधून कसं उघडायची हेच ते झालं की ओपनिंग अ लोकल फाईल थ्रू इक्लिप्स. हे बघा, ही हायब्रिड वर्कस्पेस आली आहे बघा इकडं, तर तुम्हाला दिसत असेल तर. आणि आता इकडे मी हम्म. पॅकेज एक्सप्लोरर ओपन करतो. पण फाईल ऑप्शन येतोय पण ओपन फोल्डर ऑप्शन येत नाहीये.